आज हम सेलिब्रेशन के वास्ते आए हैं, मतलब हमारी जीत हुई, जीत हो गई, कॉकरोच की जीत हो गई, कॉकरोचेस की जीत हुई, इसलिए हम आज आए हैं। और इनको मैंने एक ऐसा लालच देकर लेकर आया हूँ यहाँ पे। ये जो ये ना बंदा, ये नाचने के लालच में, नाचने के लालच में, मैंने क्या बोला उसको, यहाँ पे डीजे वगैरह है, नाचना है, और मैंने बोला कैडबरी मिलेंगे पर 5 रुपये वाली, तो ये बंदा उसके लिए आया है। ये फुकट है, इसको कुछ बोला नहीं मैंने। मैं एजुकेशन के तरफ देखो अच्छे से बता। पोलिसांच्या प्रत्येक लाठीला हेच उत्तर होतं। नाम क्या है? भाई मेरा नाम सिद्ध है भाई। सिद्ध। अच्छा, मतलब आपने सेलिब्रेशन के लिए ये गेट रोल लिया? हाँ भाई। अच्छा, तो आपका इंस्टा हैंडल क्या है भाई? भाई वो तो सीक्रेट रहेगा भाई। अच्छा चलेगा भाई, ऐसे भी तो भाई आप खुश है क्या नहीं ये चीज़ से? नहीं भाई, बस ज़रा शौक था क्योंकि मोदी जी मेरे से ज़्यादा गान मार रहे हैं भाई देश की। थैंक यू भाई, थैंक यू। इंडिया को बचाओ भाई। जय हिंद, जय भारत। मैं अकेला मिल के नहीं बचा सकता भाई। और एक ब्लॉगर मिल के लेगा भाई क्या नाम है आपका? आर्यन भाई। आर्यन आपका? हैंडल का नाम क्या है, यूट्यूब हैंडल? आर्यन प्रैंक्स। आर्यन फ्रेंड्स। तुम्हारा? मुस्तफ़ा शेख, जस्ट मुस्तफ़ा शेख डालना नहीं है तो आएगा। सर्च मार ओके भाई, थँक यू। त्याने लाठीचार्ज केला आणि त्याच्यानंतर अख्खा देश एक झाला आणि त्या एकीचा विजय काल झालेला आपण सगळ्यांनी तिथं बघितलं. त्यामुळे ज्या ज्या लोकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला त्यांचं मनापासून मोठा आभार व्यक्त करतो. आम्ही सोशल मीडियावर सातत्याने संपर्कात होतो, भूमिका मांडत होतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिजित भाऊ जेव्हा तिथं आले होते तेव्हा मी आणि ते एकत्रित मिळून युवांसाठी एक लढा, तिथे असणारे विद्यार्थी जे लढत होते त्याच्यामध्ये आम्ही सहभाग घेतला होता. काही प्रमाणात तेव्हा तिथं आमची समोरासमोर चर्चा झाली होती, त्याच्या आधी फोनवर झाली होती आणि काल परवा तिथं जाऊन तिथं सुद्धा विचारपूस झाली होती. खरं तर हा लढा, हे जे आंदोलन आणि याच्यामध्ये जाती धर्माच्या आणि प्रांताच्या पलीकडे जाऊन तुम्ही भारतीय म्हणून जे एक आला त्याचा एक यश असे. एक तर सत्ताधाऱ्यांचा अहंकार मोडला आणि बरेच लोक आता रस्त्यावर येऊन न घाबरता तिथं लढायला तयार राहतील. तुम्ही फक्त एका आंदोलनाच्या माध्यमातून एका मोठ्या नेत्याचा, मंत्र्याचा त्याच्यावर मी सांगतो, मी दिल्लीला गेलो होतो तेव्हा काय झालं. त्यामुळे एका मंत्र्याचा तुम्ही राजीनामा घेतला आणि हे तुमचं यश आहे. एवढ्यात तुम्ही समाधान व्यक्त करू नका. तुम्ही राजकारणाला एक वेगळी दिशा दिली, हे खऱ्या अर्थाने तुमच्या सगळ्यांचं यश आहे. दिल्लीला मी जेव्हा गेलो होतो तेव्हा सहज 3-3.5 तास मी स्टेजवर बसलो होतो. त्यांना विनंती केली होती स्टेजवर बसू द्या आणि नंतर मला लोकात जाऊन फिरायचं आहे. अभिजित भाऊंशी चर्चा केली, बरेच मराठी आपले काही लोक तिथे होते, काही हिंदी भाषिक होते, सगळ्यांशी मी बोललो. पण सहज मी आता पावसाला की जायचं का थांबायचं? तुम्ही एवढ्या मोठ्या भराढ्य शक्तीला घाबरला नाही, पावसाला थोडी घाबरणार आहे. तर तिथं काय व्हायचं, दिल्लीमध्ये गरमी होती. एक तर युवांनीच वातावरण गरम केलं होतं आणि तशी गरमी होती आणि गर्दी खूप असल्यामुळे तिथं थोडंसं जरा टेम्परेचर जास्तच वाढलं होतं. त्यामुळे काय व्हायचं, समजा 10चा ग्रुप केला होता, 10 पैकी 1 उठायचा आणि बाकीच्यांना पंखा मारत बसायचा. मग 1 तास झाला की दुसरा उठायचा, तो बसायचा. मग ह्याच्यावरून काय दिसली तर एकी दिसली आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, एकामेकाला मदत करायची. आणि तिथं काही विद्यार्थी आणि मुलं मला अशी दिसली, मुली सुद्धा दिसल्या. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इथं सुद्धा तुम्ही बघा, बहुतांशी मुली इथं आलेल्या आहेत. याच्या आधी आंदोलनामध्ये मुली एवढ्या मोठ्या प्रमाणात येत नव्हत्या. इथेही आल्या. महाराष्ट्रात जिथं कुठं आंदोलन झालं, देशात जिथं कुठं आंदोलन झालं, तिथं मुली मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि तिथं हे जे काही हे लावलंय काय ते पोस्टर, त्याच्यामध्ये सुद्धा ते जरा जास्तच आक्रमक पद्धतीने व्यक्त होत होते. तर मग तिथे काही सामाजिक कार्यकर्ते जे होते, कुणी कोणाला काय सांगितलं नव्हतं, पण डिसिप्लिन बघा.
एक चांगल्या विचाराने आंदोलन तिथं होत असेल तर तिथं ऑटोमॅटिकली लोक बोर्ड घेऊन उभे राहायचे की इकडे एक्झिट आहे, शांतता राखा, हे करू नका, ते करू नका, मुलींसाठी एक वेगळी जागा केली होती, ही शिस्त तिथं दिसली. त्यात काय झालं की तिथे हजारो लोक, म्हणजे मी 2:30-3 वाजता तिथं होतो तेव्हा त्या 7 किलोमीटरमध्ये आम्ही फिरलो आणि काही आयोजक होते त्यांच्यावर फिरलो. 7 किलोमीटर रेडियसमध्ये 80 ते 90 हजार लोक रात्रीच्या 2:30 वाजता होते. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी तिथे होती. आणि तिथे शिस्त, म्हणजे कुणी बाटली खाली टाकली, कोणी कागद खाली टाकला तरी तिथे वकील असू द्या नाही तर कुणी असू द्या, म्हणजे प्रोफेशनल काही पण युवा तर तिथं जाऊन बाटली उचलायचा, कागद उचलायचा, म्हणजे हे माझं काम नाही, मी प्रोफेशनल आहे, हे मी करणार नाही, असं कुठेही इगो त्या आंदोलनामध्ये कुठेही तिथं दिसला नाही. त्यामुळे इगो जेव्हा आपण बाजूला ठेवतो ना तेव्हा फार महत्वाची गोष्ट तिथं होते. तिथं काय झालंय, भारत आणि इंडिया एक झाला. नाही तर याच्या आधी काय व्हायचं, भारत म्हणजे ग्रामीण भागातलं एखाद्या शेतकऱ्याच्या मुलाचं आंदोलन असेल तर त्या भागातलेच युवा तिथं आंदोलन करायचे, आणि इंडिया म्हणजे शहरी भागात असेल तर आपली शहरी भागातली. पण तिथं जात, धर्म, प्रांत, हे ग्रामीण भाग, शहरी भाग सोडून सगळे एक झाले. म्हणजे अख्खा भारत एका विचाराने एक संघ झाला, आणि हीच तुमच्या सर्वांची मोठी ताकद आहे. ही सगळ्यांनी तिथं जाणून घेतली पाहिजे. हे त्यामुळे अजून जाता जाता फक्त एक विनंती आहे, याच्या पुढं तुम्ही शेतकऱ्याची मुलं नसला तरी शेतकऱ्यांवर अन्याय झाला तर तुम्हाला त्याच्या पाठीमागे उभं राहावं लागणार नाही. मग एखाद्या महाराष्ट्रातल्या कोपऱ्यामध्ये जर एखाद्या मजुरावर अन्याय झाला तर बरोबर राहणार का नाही राहणार? बरं, पुण्यामध्ये नाही तर शहरी भागामध्ये नाही तर ग्रामीण भागामध्ये कुठल्याही एका मुलीवर, महिलेवर तिथं जर अत्याचार झाला तर युवा म्हणून आपण तिथं पाठीमागे राहणार का नाही राहणार? ही तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. तुमची जी एकजूट आहे ना ती राज्यकर्त्यांना नाहीतर राजकारणात असणाऱ्या लोकांना एक संदेश देते, नीट चाल नाहीतर तुझ्याकडे आम्ही बघून घेऊ. त्यामुळे ही तुमची ताकद आहे, ही ताकद तशीच तुम्हाला तिथे ठेवावी लागेल. तुमच्यातले बहुतांश लोकांनी कदाचित मतदान केलं असेल आणि काही लोकांनी केलंही नसेल आणि काही लोकांनी रजिस्ट्रेशन सुद्धा केलं नसेल, तर कृपा करून ठीक आहे, रस्त्यावरचा लढा आपण लढू शकतो, रस्त्यावर येऊ शकतो, पण खऱ्या अर्थाने आपल्या विचाराची लोक जर अधिवेशनामध्ये नाही तर पार्लमेंटमध्ये आपल्याला पाहिजे असतील तर तुम्हाला मतदान करावं लागेल. त्यामुळे मतदान रजिस्टर करणं आणि मतदान करून घेणं ही तुमच्या आपल्या सगळ्यांची तिथे जबाबदारी आहे. आणि दुसरा मुद्दा, बरोबर आहे, आणि दुसरं संविधानाच्या विरोधात आणि रोहित पवार दादा एक मिनिट मित्रांनो, शेवटचा एक सॉन्ग आपण वाजवूया. वेळेची कमतरता असल्यामुळे शेवटचा एक सॉन्ग चक दे इंडिया. सर्व सिनियर ज्युनियर कॉक्रोचेसला विनंती, सर्वांनी एकत्र जल्लोष करूया. भारत माता की खत्म हो गया. त्यांना नम्र विनंती आहे, आपली अभिवादन सभेची आणि आनंद उत्सव साजरा करण्याची परवानगी संपलेली आहे. तरी सर्वांनी शांततेत हा परिसर खाली करायचा आहे. कळलं का? ज्या विद्यार्थ्यांकडे तिरंगा झेंडा आहे त्याने कुठेही टाकू नका. आयोजकांकडे जमा करायचं आहे. मी सर्व विद्यार्थ्यांना नम्र विनंती करत आहे, पोलीस शार्विक सर आहे वापर अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे. यापुढेही ते आपल्याला सहकार्य करणार आहेत. तरी सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना विनंती आहे की शांततेमध्ये आपण हा परिसर खाली करायचा आहे. सर्व विद्यार्थ्यांना नम्र विनंती आहे, पालकांना विनंती आहे,
भाई मालूम नहीं अपने को। क्या बोल रहे भाई? कुछ नहीं भाई, अभी क्या है, जीत के तुम्हारे को तो पूरी खुशी तुम्हारी दिख रही है। अपनी सबकी भाई खुशी, आपने तुम्हारी बोले तो देख सबकी सकते हैं खुशी लोग ने मेरा क्या हाल करा, स्टैंड क्या हो गया मेरा। अल्हम्दुलिल्लाह आप लोग आएंगे क्या ना अगले प्रोटेस्ट में? प्रोटेस्ट नहीं होगा, अभी मोदी को रीजन देने की बारी है। नितिन गड़बड़ी पे है बोलते हैं अभी नेक्स्ट रफ्तार भाई सबको कोई बात करते थे। एक मिनट हाँ रफ्तार भाई हर बार किसी सबसे बात करते हैं, लेकिन रफ्तार भाई की एक बात मेरे को पता नहीं चली, लेकिन मेरे को अभी डिवाइन भाई ने एक बात बता दी थी। तो डिवाइन भाई ने बोला था मुझे, तो ऑलरेडी नो व्हाट द फक इट इज। नितिन गड़बड़ी, अच्छे से काम कर बेटा, अच्छे से काम कर। लव यू, थैंक यू। हे गाइस, वेलकम टू माय न्यू व्लॉग एनएफएफ। तो फिलहाल अभी आए थे हम लोग 10K का सेलिब्रेशन करने के लिए। सीजेपी का भी सेलिब्रेशन था इधर, तो बहुत अच्छे से सेलिब्रेशन। भाई अपना भाई कुछ बोलना चाहेंगे? भाई कुछ नहीं भाई, बहुत खुशी हो गई भाई के 10K हो गए भाई। ऐसा लगा प्यार दिखाते रहो भाई, ऐसे ही प्यार दिखाते रहो और फॉलो करो भाई। सबको ऐसा मेरे को भी सबका भी भाई लोग सबको इज्जत क्रांति का नया कदम बढ़ा, क्रांति का नया कदम बढ़ा। अरे नौजवान, अरे नौजवान, अरे नौजवान, तेरी बेड़ी आ रही है टूट। क्रांति का नया कदम बढ़ा, क्रांति का नया कदम बढ़ा। बढ़ रहा है आज तेरा कारवां, सर झुका रहा छोड़ दे, चल सुबह की रोशनी में डगमगाना छोड़ दे। उठ गुलाम जिंदगी के बंधनों को तोड़ दे, चल सुबह की रोशनी में डगमगाना छोड़ दे, डगमगाना छोड़ दे, डगमगाना छोड़ दे। हमारे नौजवान, हमारे नौजवान, हमारे नौजवान, तेरी बेड़ी आ रही है टूट। क्रांति का नया कदम बढ़ा, क्रांति का नया कदम बढ़ा। खत्म हो चली है शोकमरानिया, खत्म हो चली है ये वीरानिया। उठ गुलाम, उठ गुलाम, उठ गुलाम, जिंदगी के बंधनों को तोड़ दे, चल सुबह की रोशनी में डगमगाना छोड़ दे। उठ गुलाम, जिंदगी के बंधनों को तोड़ दे, चल सुबह की रोशनी में डगमगाना छोड़ दे, डगमगाना छोड़ दे, डगमगा। अमेरिका जो ताकद बनलेला आहे ते संपवण्यासाठी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल। हे संघर्ष पुढे घेऊन जाण्यासाठी सगळ्यात पहिले तर आपण आपले मुद्दे काय, आपले प्रश्न काय हे समजून घेतले पाहिजे। एक गाणं या सगळ्या आंदोलनांमध्ये खूप पॉप्युलर झालेलं आहे, त्या गाण्याचं नाव आहे कहो नरेंद्र मजा रहा। ज्या प्रकारे आपल्या देशाचे प्रधानमंत्री हे सगळे बेरोजगारी महागाई वाढत असताना मजे घेत होते, तर ह्याच परिस्थितींबद्दल हे गाणं कहो नरेंद्र मजा रहा नक्की ऐका। अरे इलाहाबाद प्रयाग हो गया और बनारस क्योटा, इलाहाबाद प्रयाग हो गया और बनारस क्योटा। धनी राम का खेत बिक गया धार बचाना लौटा, धनी राम का खेत बिक गया धार बचाना लौटा। टूटी चप्पल पहन के मनसुख, टूटी चप्पल पहन के मनसुख बोरा उठा रहा है, और हमारा देसी वीरों बंसी बजा रहा है। देश हमारा कहाँ जा रहा, कहो नरेंद्र मजा आ रहा। देश हमारा कहाँ जा रहा, कहो नरेंद्र मजा आ रहा। डॉलर सर पर पाँव जमाए, मुगल बड़ा रुपया भैया। डॉलर सर पर पाँव जमाए, मुगल बड़ा रुपया। और भक्त चिल्लाए रहे हैं जय गंगा जय गैया, और भक्त चिल्लाए रहे हैं जय गंगा जय गैया। जो गंगा के लिए लड़ा वो, जो गंगा के लिए लड़ा वो जीवन गवा
मन की बातें सुना रहा है। देश हमारा कहाँ जा रहा, कहो नरेंद्र मजा आ रहा। देश हमारा कहाँ जा रहा, कहो धर्मेंद्र मजा आ रहा। शहीदों के जो ख्वाब अधूरे इसी सदी जो होंगे पूरे, अरे इसी सदी में नए वेग से परिवर्तन का ज्वार देगा, इसी सदी में नए वेग से परिवर्तन का ज्वार देगा। इनकलाब जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद इनकलाब जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद। सर्वांना समान मोफत दर्जेदार शिक्षण मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. शिक्षणाचा धंदा नाही चालणार, नाही चालणार, नाही चालणार, शिक्षणाचा धंदा नाही चालणार, नाही चालणार, नाही चालणार. NTA, NEP रद्द करा, रद्द करा, रद्द करा. NTA, NEP नाही चालणार. नाही चालणार, नाही चालणार. वो जो आपका ग्रुप है इसमें मतलब आप जो प्रोटेक्ट करते हैं हमेशा, तो कौन सा ग्रुप है आप बोलेंगे? नौजवान भारत सभा। नौजवान भारत सभा। मतलब आप इसके बाद अगर कुछ है मतलब आप पहले रहेंगे वहाँ पे? आप NBS महा पर फॉलो कर सकते हो, NBS महा MBS कीजिए, वहाँ पर अलग अलग एक्टिविटीज़ के बारे में आपको अपडेट्स मिलेंगे। ठीक है।